हे गाइस, वेलकम टू अवर न्यू वीडियो। सो आज जा रहे हैं हम आवाज़ बीच पे, जो मुझे मालूम नहीं कहाँ पे है, लेकिन दोस्त ने सजेस्ट किया है, उसके साथ ही जा रहा हूँ, सचिन के साथ ही जा रहा हूँ। तो अभी शाम के बज रहे हैं 5, इवनिंग का टाइम है। अभी जस्ट उठा हूँ नींद से और हम निकल चुके हैं। अचानक से प्लान हुआ, कोई प्लान नहीं था आज निकलने के लिए। पूरा टाइम आज घर पे ही थे, कुछ काम नहीं था, इसलिए अचानक प्लान हुआ। उसका फ़ोन आया, निकल जाना है क्या आज? तो मैं बोला चलो कोई बात नहीं। तो फ्रेश होके फटाक से निकल चुके हैं और अभी 5 मिनट भी नहीं हुए और ये दिक्कत सामने दिख रही है। छोटा सा कुछ एक्सीडेंट हुआ है स्कूटी का, जो सेफ नहीं है रोड पे चलाने के लिए। लोग क्यों चल रहे हैं क्या मालूम रोड पे स्कूटी। इतना छोटा टायर रहता है, उसका कोई मतलब हैंडलिंग नहीं है, उसका कोई ग्रिप नहीं है, फिर भी लोग इतना रिस्क लेते हैं। बंद पर मोरिया। तो इस टाइम मैंने थोड़ा सा आपका माइक का आवाज़ शायद से चेंज हुआ होगा, क्योंकि मैंने माइक के ऊपर डेड कैट लगाया है। उसको क्यों डेड कैट बोलते हैं क्या मालूम, क्या रीज़न है उसका जो इस पर लगा है, क्योंकि इसका विंड नॉइज़ बहुत आ रहा था। लास्ट व्लॉग में मैं बहुत बार बोल चुका हूँ आपको। सो इस बार वो लगा दिया है और ये एक हफ्ते भर से पड़ा है। मुझे टेस्ट भी करना था इसे कि कुछ रिज़ल्ट आ रहा है कि नहीं आ रहा है। तो अभी लगा है मैंने और देखते हैं क्या रिज़ल्ट आता है इसका। आज भी मुझे सब चेंज करना है, थोड़ा अपग्रेड करना है एसेसरीज़ को। मंथ के एंड तक एक राइड का प्लान है मेरा सचिन के साथ। देखते हैं, फर्स्ट टाइम थोड़ा सा दूर जाने वाले हैं हमारे एरिया से। मालवण तक गए थे, लंबी राइड। खाली मुंबई गोवा हाईवे में ही गाड़ी चलाई आज तक, उसके अलावा कोई और रोड पे गए नहीं है। बहुत पहले गए थे, एक या दो ही राइड मारी थी। तब कुछ नहीं था, कैमरा मेरा कुछ नहीं था, बाइक भी नहीं थी, एकदम सिंपल बाइक पे गए थे। शादी 125 सीसी की छोटी बाइक पे गए थे। 1-2 दिन रहने का ट्राई करेंगे, वहाँ पे घूमेंगे और आपको कंटेंट प्रोवाइड करेंगे और हम भी वहाँ पे एंजॉय करेंगे। सो लेट्स सी क्या होता है प्लान। और सचिन जी जुड़ने वाले हैं अभी से। बहुत टाइम से रुका है मेरे पे। टूटा है। वीडियो देखना पड़ेगा कैसा आया है। अच्छा, सो 33 किलोमीटर डिस्टेंस है हमारी करंट लोकेशन से। 1 घंटे का, हाँ 1 घंटे में अराइविंग टाइम हमारा 1 घंटे का है। लेट्स गो स्टार्ट कर दो ना। सो अभी हम निकल चुके हैं टुवर्ड्स द बीच। इथे विंड ब्लास्ट खूप दिसतोय इथे त्या रोडला। काय जे काय लावलंय डेड कॅट वगैरे, काय रिझल्ट येतो याचा? तर 1 वीक पासून पडूनच आहे, त्याचा टेस्ट करायला पण भेटले नाही यार। आणि तुझा आवाज क्लिअर येत नाही सचिन। तर ब्लू आर्मर एक्सपायर झाला असं वाटतंय। पैसा बरबाद काय, 1 वर्षच झालं ना फक्त। 1 वर्षामध्ये डिस्टन्स रेंज उतरले। 100 मीटर पण 100 मीटरच जाते ना फक्त रेंज। आता आवाज क्लिअर येत आहे। एवढा पैसा भरून बरबाद रे। सेना घ्यायला पैसे नाही भाई आता। तर सेनाच्या याच्यात गोप्रो येईल, आणखी ॲक्शन कॅमेरा येईल नवीन। काय जवळजवळ गाडी चालवते काय
ॲडजस्ट जिंदगी ॲडजस्ट करूनच चाललंय सध्या तरी. तू घे पहिली गाडी, तुझा रिझल्ट बघीन नंतर मी गाडी ठरवून कुठली यायची आणि कुठली नाही ते. बरोबर, तोपर्यंत बुलेटच चालवीन मी भाई. हत्ती चलावेगा डीजे. आणि मित्रांनो, डीजेची क्वालिटी एकदम खराब झालेली आहे, एकदम उतरलेली आहे. सारी डीजेची काय ब्ल्यू आर्मर जो आमचा इंटरकॉम आहे, आम्ही जो कम्युनिकेशन करतो एकमेकांसोबत, जेव्हा नवीन घेतला होता तेव्हा 1-1.5 किलोमीटरमध्ये आमचा कम्युनिकेशन व्हायचं. आता 100 मीटरच्या वरती जात नाही. आता एवढा लांब आहेस तरी पण तुझा आवाज खराब होतोय, क्लिअर आवाज येत नाही. हा मला पण पेट्रोल टाकायचा आहे, तशी चाललं. एवढा 1 वर्षामध्ये गाडी कोणाची माहिती, अरे ती नेहमी क्रॉस होते ती गाडी, अलाइनमेंट नेहमी हलते बाईकची. गाडी धुतली ना काय ना, तसाच फाडका विडका काय नाही मारत, तशीच गाडी आणली. टाकीला फाडका मारत तो पण काय फायदा झाला नाही त्याचा. डेन्सिटी काहीतरी 70-75 असा काहीतरी होता ना. ते काय तेवढा गाडी घेतली E10 आणि E5 वाली गाडी डेन्सिटी बघायला. इंजिन तर तसा पण बसलेला आहे गाडीचा. हा झटकेच आहे. माझी पण आता झाली डाऊन झाली गाडी. ती फक्त गरम झालं की एकदम तेव्हा थ्रॉटल ओपन होते गाडीचा, तेव्हा तो पिकअप वाढतोय. माझा किती जानेवारीमध्ये या महिन्यात झालं गाडीला 9 वर्ष झाली असतील. हो 9-10 चालू आहे काहीतरी मला असं वाटतं. हा मग 10 वर्ष झाली गाडीला. आई 10 वर्ष झाली गाडीला. कॉंग्रॅच्युलेशन ब्रो. काय तुझं म्हणजे महत्व आहे माझ्या आयुष्यामध्ये. 10 वर्ष आपण टिकलोय सोबत, नंतर पण राहू. पण गाडीने काय प्रॉब्लेम दिला ना, एवढे वर्ष झाले. आणि काय आपण अलिबाग रोडला आहोत. तुम्ही इथलं जंगल, इथलं नेचर बघू शकता, किती छान आहे, वेल मेंटेन. जोपर्यंत रोड नाही तोपर्यंत चांगलं दिसतंय. नंतर माहिती नाही काय इथे झाडतोड होईल, त्यानंतर कसं चित्र असेल देवाला माहिती. आता तोपर्यंत बघून घ्यायला भेटतोय. हा एरिया काय याला बोलतात, कार्लेखिंड ना. कार्लेखिंड ते इथनं आम्ही राईट मारलोय आणि आता 15 किलोमीटर आहे डिस्टन्स. किती ना 5-6 निघालो, एक अर्ध्या तासात पोहोचलो आम्ही, फक्त लगेच आलो. काहीच रोड देखो कितना खराब है. ओ ये खराब आहे. एवढा बंपी रोड आहे. 10 किलोमीटर दाखवते आणखी 10. आवास नागेश्वर बीच. फर्स्ट टाइम चाललोय या रोडने. आपण मांडवला किती वेळा आलो ना, 2-3 वेळा बरं आलो असेल, जास्त वेळा आलं. खूप वेळा आलोय. फर्स्ट टाइम. मला आयडिया पण नाही इकडं बीच होता ते. लेकिन आमचे खूप ज्ञानी सचिनजी, त्यांनी हे काय बोलतात सजेस्ट केलं की इथे जाऊया, कारण ते इथे येऊन गेलेत. अच्छा तुम्ही आलत नाही का इथे. ओके रील्स ओके रील्स सध्या. हां अच्छा, रील्सला सध्या चालू आहे आवाज बीच वगैरे. सो तिथे क्राऊड नसतो असं मी ऐकलं आहे यांच्याकडनं. खूप सुंदर जागा आहे. सो आता आम्ही तिकडे चाललोत, बघूया तिकडचं साईड सीन कसं आहे. साईड सीन करू देते, बघूया तिथलं कसं व्ह्यू आहे. कन्स्ट्रक्शन झालं आहे, कन्स्ट्रक्शन. आणि इथे झाडे तोडी पण दिसत नाही आहे चांगल्यारित्या. धुरलं तर उडणारच. आता त्याला काय पर्याय काय आहे त्याला. AQI एवढं हाय आहे तर मला तो मीटर घ्यायचा आहे AQIचा, जर पैसे तो दिलेस तर. गावातून मला नाही वाटत गावातून असेल. सर सर्व जाऊ द्या, इथे समोरला जा. एक गाव फिर से उड़ चला मैं.
हा नाही आहे ना रस्ता. थोडं 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 पुढे चल, थोडं पुढे चल बघू. अरे हा पूर्ण बीचच आहे, पट्टाच आहे पूर्ण. बैलगाडीला चाक पहिल्यांदा बघितली. एंट्रन्स दे का भाई, प्रायव्हेट जागा वगैरे ना असलीत मग कोणाची. आई लांब चाललोय. अरे इथं कुठं स्मशान भूमी आलो आपण. तुला रोड माहिती आहे की रोज येते का मी, आता गावातून रोड दाखवतोय. काय भाई सनसेट पण नशिबात नाही. बरोबर एकदम परफेक्ट टाइम आलो होतो आणि आम्ही गावामध्ये फिरतो याच्यासारखे. रोड बघ किती छोटा आहे. वर्षाचा पहिला काय बोलतात पहिली राईड पण नाही रे आपली. राईडचं पण काय नियोजन दिसत नाही आहे. या मंथ एंड पर्यंत बघूया काय झालं तर. या ना कोणाला विचार ना, सेवक सच्ची विचिनला विचार येतं. और यहाँ पे शेरून विचार ना तरी. हवा हा रस्ता वाटतं मला आता दिसला. आ रहा हूँ मैं जिंदगी यारा, कर ले मुझसे दोस्ती. ओ ये हो, इथे पण मला वाटतं IPLच्या मॅचेस चालू आहेत आणि खूप गर्दी दिसते मला. पण इंटू द नेचर क्रिकेट. अरे ॲडव्हेंचर बाईक आहे, कुठे पण जाईल. आणि आम्ही थोडंसं IPLच्या ग्राउंड म्हणून चाललोय. सो सॉरी सर्व सुपरस्टार्सला. हो ये आयुष्य गावाला. टाक तुझी, टाक पहिले. हा जिंदगी शूची वाट लागेल, बाकी काय ना. पहिल्यांदा बाईक राईड करतोय बीचवर. इथेच कुठे गेला बाईक, हा इथेच लाव ना साईड. सनसेट होईल आता, इथे थांब ना कुठेतरी, कशाला टाइमपास करायचा. हो हो काय ना, सोडून दे गाडी. दगडात लावणार मी ते, त्या दगडाला. हा मजा तो आए उडने का. आणि आम्ही आमच्या डेस्टिनेशनवर पोचलोय सुंदररित्या. खूप ऑकवर्ड नाही पण सेम तिथनं पण सेमच दिसणार आहे ना, इकडं काय आणि तिकडं काय. हो आम्ही आता फायनली पोचलोत आवाज बीच. तुम्ही बघू शकता पाठीमागे. आणि जे सनसेट बघायला आलो होतो ते सनसेट काय बघायला मिळालं नाही आम्हाला. बाय द वे आज तर चांगलं दिसतंय. ऐसा अच्छा दिख रहा है बे. ते काय फराह अख्तरचं काय नाव, जिंदा हो तुम, अगर तुम बीच पे चल रहे हो तो जिंदा हो तुम. अगर तुमको सनसेट दिख रहा है तो जिंदा हो तुम. हाँ दिख रहा है थोड़ा सा. बीच पे आए हो तो जिंदा हो तुम. हा तुम्ही काढू शकता तुमचं स्नॅप, जे काय तुमचं सोशल मीडिया आहे तुमच्या फॅन्स लोकांसाठी. मीडियाद्वारा तुम्ही तुमचे मत व्यक्त करू शकता. आवाज बिस झालं काढलं लगेच. जोरात काम आहे, जोरात काम चालू आहे. नाही तर आज की चालत ये.
खराब होत आहेत. माझे पण खूप आधी खास घे ना मग. वाटतं मी फोटोशूटला आलोय का बॅग वगैरे घेऊन. आणि तुझं आम्हाला आणि आमचे थोडेसे सहाय्यक लेखाधिकारी एक्झॉस्ट एक्झॉस्ट. त्याच्याकडे एक सायलेन्सर आहे ना, तो कोणाकडे नाही. खूप लकी आहे या. काय मग काय आपलं काय म्हणणं आहे या राईड बद्दल? एवढी मोठी राईड जी आपण एवढ्या कष्टाने मारलेली आहे, काय म्हणता? जबा जबा आणि खूप सुंदर असं त्याची उत्तर दिलेलं आहे आपल्याला आपल्या प्रश्नाचं. सो थँक्यू. आणि पुढच्या का राईडची घोषणा वगैरे काय करायची आहे काय? पुढच्या राईडची घोषणा म्हणजे शनी शिंगणापूर असं कधी? शनी शिंगणापूरला जायचं आहे, पण ते कधी? माझा पण नाही झालं मग जायचं. तेच. तू नाही येणार ना त्याच्यात असं झालं व्हिडिओ मध्ये. चालू आहे. अरे बाबा, मग लोक बोलतात त्याला स्क्रीन टाइम देत नाही, फक्त स्वतःला ठेवतो. तर आता विचार बोल आता काहीतरी. नाही मला काय बोल. पण मी तुला कंप्लेंट केली का? काय पण ते मला फीडबॅक येतात ना, ते रिव्ह्यूज येतात. लो बजेटवाली आमची छोटीशी राईड होती. याला काय राईड बोलतात? ब्लॉगसाठी काही करतं कंटेंटसाठी. व्लॉगसाठी काही करू शकतो आम्ही. हा क्लॅरिटी नाही ती सनलाईट आहे ना ती. अरे ते समोरचा तेवढा ब्राईटनेस सगळा तोंडावर म्हणून तुला वाटते तू गोरा दिसतो याच्यात. मी आहे तू नाही आहेस. मला वाटते भरती चालू झालेली आहे, सो आपलं थोडं पाठी जायला लागेल, नाहीतर आपल्याला इथेच राहावं लागेल. मध्ये खूप ऑब्स्टिकल्स आहेत, आपली नंतर फजिती होईल पालायची. फिरायला गोव्याला असं वाटतं तो बॅग घेऊन तेच शूज बीज, व्हाईट शूज, ब्ल्यू जीन्स. वाटतं गोव्याला असं गेला म्हणतो माहिती काय फिरायला आलं, बापा येते फिरायला आलोय. तू वाटतोच बापा आहे तसं. बॅकअप आहे भाई, बॅटरी वगैरे आहे त्याच्यात. लोक यायला लागले आणि आता ब्राईटनेस जसं मागचं कमी होत असेल होत चाललंय, तर तसं आपलं सुद्धा ब्राईटनेस कमी होत चाललेलं आहे. हा आता मस्त दिसतंय. काय खायला तरी बाहेर काय मध्ये काय आहे का कॅफे, लाईक कॅफे अँड ऑल? थोडंसं स्नॅक्स वगैरे आपण खाऊ शकतो. काय पण आता बोलत तर टाकायला लागलं तर लोकांना वाटलं नुसतं बोलतात, काय काय करत नाही, काय नाही. आम्ही जेवण घरी गेलो. आम्हाला कुठे कॅफेच भेटलं ना असं बरोबर. तर अशा 10 वर्ष जुन्या बाईक्स ज्या अजून पण परफॉर्म करतात रोडवर, आणि ऑफरोडिंग पण, दोन्ही गोष्टी, ऑफरोडिंग आणि हायवे दोन्ही. इमर म्हणजे जायचं नाही यायचं, खाऊ आहे का? हरिहर आणि बाईक फरक आहे. असं ते गाडी नाडाचं नाही भाई, ते तेवढं दम नको दाखवू. दुसरं तिकडे बघू ना, आजूबाजूला फिरू. 2 दिवस काय, 2 दिवस काढू शकतो आपण टाइम. फिरायला तर जात नाही कुठं तसं. पण 10 मीटर तसा रेडियस. गाणे ऐकत जाऊ. गाणे ऐकू त्याच्यावर काय, त्याला ऑप्शन काय त्याला? असं काय ते खाऊचं असं बोलते मी फक्त कॅमेऱ्यासाठी. सो आता निघतो आम्ही. 6:45 वाजलेत इव्हनिंगचे. हे इंटरकॉम कनेक्ट कर ना. 1 मिनटं मलाच करायचं. स्वतः आम्ही पोचलो सचिनच्या घरी. काय दिसत नाही साईडचं म्हणून बाईकची हेडलाईट चालू ठेवलं आहे. आता त्याच्या घरी चाललो आहे, थोडंसं फ्रेश होतो आणि
ते जेवतो आता ब्रेकफास्ट. तो बोला ब्रेकफास्ट करायला कुठे काही थांबायला भेटलं नाही. असं काय नाही पण डायरेक्ट आता जेवूनच घेतो ना. आता कुठं स्नॅक्स वगैरे खात बसण्यापेक्षा डायरेक्ट खाऊनच घेतो. मग जाऊ काहीतरी थोडंसं खाऊ, कारण तसं पण व्हेजच खाणार आहोत. एवढं काही नाही आज, नॉनव्हेजसारखं काही नाही. आणि व्लॉगचा एंड करतो आहे. छोटासा व्लॉग होता, थोडंसं रोमिंग फक्त रोमिंगसाठी गेलो आम्ही. असं काय स्पेशल नव्हतं. बीचचा बघायला गेलो कसं आहे काय. नेक्स्ट राईड करणार आहोत 1-2 दिवस. 2 वस्ती नाही एकच वस्ती. टाइम नाही, हे दिसत पण नाही. होस्ट ठीक आहे. चल भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. आता व्लॉगचा एंड करतोय. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि पाहत राहा आधी एक्सप्लोरर्स. बच्चे रे बच्चे. परके डोले. स्वप्नीला तोड आहे.